नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. नमस्कार, मी राजेश चौधरी. खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण सावद्याचे पाणी पुरवठा विभागातील पंप ऑपरेटर माननीय श्री प्रमोद राणे यांच्या इथे आलेलो आहे. आज त्यांचं सेवानिवृत्ती होत आहे. आज आपण आपल्या चॅनलमार्फत त्यांच्या अनुभवाचं वर्णन करणार आहोत किंवा त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांची आज मुलाखतीसाठी ते आमच्याकडे आपण आलेलो आहोत. नमस्कार प्रमोद. नमस्कार. प्रमोद दादा, आपल्या पाणी पुरवठा विभागामध्ये आपण पंप ऑपरेटर म्हणून काम केलं. ओके. तर तुमचे काही अनुभव असल्यास ते अनुभव आमच्या वाचकांसाठी किंवा आमच्या पहिला मुद्दा म्हणजे मी जे नोकरी केली मग ते घर समजून की नोकरी केलेली आहे. बरं. हां, घर समजून नोकरी केलेली आहे. आजपर्यंत माझ्या नोकरीमध्ये असा कोणताही कोणत्या गोष्टीचं लेखी स्वरूपात काही हे नाही आहे माझ्याकडे. म्हणजे असं काही लेखी भेटला आहे की काही नोटीस भेटली आहे वगैरे असं काहीच नाही. असं काहीच नाही आहे. म्हणजे कामामध्ये आपलं एकदम ओके काम होतं आपलं. एकदम ओके काम, पारदर्शक काम होतं आपलं. आणि तेच आपण कमवलेलं आहे सर आपल्या याच्यामध्ये. बाकी हां सर्व काम केलेलं आहे. नागरिकांकडून तुम्हाला काही तशा तक्रार काय नागरिकांकडून काय नागरिकता आता काय ते पहिले लोक तसे राहिले नाही काही. आणि आता कर्मचाऱ्याकडून तशी अपेक्षा आहे की बुवा तसे मी जसा वागला तसं त्यांनी वागावं. बरोबर. तसं त्यांनी बरोबर. कारण त्यांनी तसं वागावं. आणि ते जे आपलं फिल्टर प्लॅन म्हणा की जे मांगलवाड्याचे हेडवर्क म्हणा की ते आपलं समजून त्या ठिकाणी काम करावं त्यांनी. बरोबर. हां. तर आपली एक दुसरी ओळख अशी आहे की आपण एक कुशल स्वयंपाकी आहात. स्वयंपाकी आहे मी कुशल. बरोबर. मग हा छंद आपण कसा जोपासला नोकरीच्या काळात? मी माझे गुरु म्हणजे नोकरीच्या विषयामध्ये माझे गुरु रमेश घनश्याम पाटील हे माझे गुरु आहे. म्हणजे गुरुस्थानी मानतो मी त्यांना. त्यांच्यामुळे मी स्वयंपाकाच्या याच्यात गेला. बरं. त्यांनी मला काय केलं, सुरुवातीला 10 लोकांची भाजी करा, 20 लोकांची भाजी करा. मला आवड निर्माण झाली ती. मग ते म्हणत होते की तू चुकला तरी चालेल पण शिक. अच्छा. म्हणजे गुरुस्थानी आले आपले ते. आणि जे शिकायचं होतं ते मी शिकला. मग नंतर काय शिकायचं झालं. रमेश घनश्याम पाटील हे जे आमचे हे होते म्हणजे सभा आपले हे होते म्हणजे साहेब होते आमचे साहेब होते पाणी पुरवठ्याचे ते. पण मग त्यांनी आपल्याला असं मुलासारखं वागवलं. त्यांनी आपल्याला मुलासारखं वागवलं त्यांनी. हां. यानंतरही तुम्ही तो व्यवसाय सुरू ठेवणार आहे का? हां, आपली तब्येतवर आहे. आपल्या तब्येत साथ दिली तर आपण चालूच ठेवणार आहे. आपण जिद्दी माणसं आहे त्याच्यावर. बरोबर. आपण जिद्दी माणसं आहे तसे. आपण जिद्द हरणारे माणसं नाही आहे आपण. बरोबर. अजून तुमच्यामध्ये कुठल्या कला वगैरे? कला म्हणजे माझ्याकडे मी सहसा मी रिकामा बसत नाही काही. मी जे शिकायचं असलं ते मी शिकतोच. बरोबर. मी आता घरगुती कला माझ्याकडे भरपूर आहे. कला लेखी स्वरूपात बी आहे. बरोबर. काही म्हणजे माझ्या बुद्धीने जेवढ्या होईन तेवढ्या मी ते कला करतो. बरोबर. काही लाकडाच्या वस्तू बनवल्या? हां, केले. लाकडाच्या वस्तू भरपूर केल्या आहे मी ना. बरोबर. हां, ठीक आहे. ते आपण हां आहे ना आपल्याकडे घरामध्ये सर्व लावलेले शोपीस म्हणून लावलेले त्या वस्तू. बरं. मागणी भरपूर होते आपल्याला. आपल्या घरी पाहुणे आले कोणी आले ते मागणी करतात आपल्याला की बुवा आम्हाला देऊन टाका या. नाही मग काय द्यायचं तसं काही नसतं आपलं काही. त्यासाठी आपण केलेल्याच नाही आहे त्या. बरं. तुम्ही काही कर्मचाऱ्यांना संदेश देणार आहे? कर्मचाऱ्याचा संदेश हाच आहे माझा की बाबा मी जसं काम केलं तसं त्यांनी सुद्धा काम करावं. हे माझं आपलं सांगायचं तर त्यांना हे आहे. म्हणजे मी कसं माझं काम कसं होतं टापटिप्पणा सर्व वस्तू ठिकाणी वस्तू असं आपलं काम होतं. काय टिशेल संपली काय संपलं की आपली फॅन बिघडला काहीच समजा जे बी असले जे कामामध्ये त्रुट्या असतील काय त्रुट्या होऊ शकतात ते हँडल करत होता मी. तसंच आणि तेच नाव आहे आपलं. म्हणजे तेच नाव आहे आपलं. बरोबर. की हे लक्ष देऊन काम करत होते. हेच आपलं हे आहे. बाकी दुसरं काही नाही आहे. बरं. खानदेश दर्पण या वृत्तवाहिनीच्या मार्फत आपल्याला रिटायरमेंटच्या खूप धन्यवाद. मला जे आवडत होतं माझा जो छंद होता तो छंद मी माझ्या मनापासून मी लाकडाच्या स्वरूपात दाखवलेला आहे. सागवानी लाकूड आहे, निंबाचं लाकूड आहे, बाभूळचं नाही आहे, ज्यामध्ये आंब्याचं लाकूड आहे. हे मी स्वतः घरी तयार केलेले आहे. हे कला बैलगाडा आहे,
फॅन आहे, झेंडा आहे, रणगाडा आहे, चरखा आहे, खाट आहे, पाळणा आहे, पाळणा आणतो ना. म्हणजे नगरपालिकेत तुम्हाला एवढे शिक्षक सुद्धा नाही इतके नाही, ते बटन नाही, शो पीस आहे. पंखा शो पीस आहे. हा बरोबर आहे. पण पंखा सुरू आहे. हा, पंखा चालू आहे, पंखा पण नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.